खरं तर बाप्पांनो माझी खूप प्रमाणात भावना आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई या ठिकाणी आल्यानंतर मनाला शांती भेटते आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी काल 2026चा किताब महाराष्ट्र केसरीचा जिंकलो. बाप्पाच्या आशीर्वादाने मिळालं. खरं तर महाराष्ट्र केसरी किताब हा मी 2019-20 साली जिंकलो होतो. तेव्हाच माझं स्वप्न होतं किताब जिंकायचा. त्यावर जिंकलो आणि त्यानंतर परत अपेक्षा वाढली की डबल महाराष्ट्र केसरी, ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याचा. आणि गुरुवारी काकासाहेब पवारांची मेहनत आमच्याकडून चालूच होती की परत आता लढायचं आहे महाराष्ट्र केसरीसाठी, डबलसाठी तयारी कर असं. त्यानंतर काही काळ कोरोनाचा काळ आला, मध्यंतरी काही ऑपरेशन झालं. त्या काळात परफॉर्मन्स चांगला आला नाही, डाऊनमध्ये होतो आणि परत तयारी मनाची तशीच गाठली होती की व्हायचंच आहे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत. यावर्षी नक्कीच गुरुवाऱ्यांनी चांगली प्रॅक्टिस करून घेतली होती. त्या तयारीतच 2026ची महाराष्ट्र केसरी लढलो, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच लढलो. आणि शेवटची कुस्ती पण माझ्याच मित्र, लहान मित्र भाऊ सारखा महेंद्र गायकवाड त्याच्याशी होती. तोही मला आमच्या स्थानमितला आहे. आणि कुस्ती आम्ही कुस्तीच्या जागी केली, व्यवस्थित कुस्ती झाली आणि मी माझ्या अनुभवाने थोडी कुस्ती वेगळी खेळलो आणि महाराष्ट्र केसरी 2026चा किताब जिंकलो. काय खंत तुम्ही व्यक्त केली होती? खरं तर नोकरी संदर्भात तुम्ही आता नोकरी नकोय म्हणून अशी तुम्ही भूमिका घेतली होती, काय खंत होती? खरं तर मी 2020 साली महाराष्ट्र केसरी किताब जिंकल्यानंतर एक गरीब घरातून आलेला पैलवान आहे. माझं गाव एकदम खेडेगाव आहे, 200-300 घरं असलेलं गाव आहे. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, काही गोष्टी नाही. तर माझी अपेक्षा होती म्हणजे गुरुवाऱ्यांची पण अपेक्षा होती की मुलाला नोकरी भेटावं सरकारकडून. सगळ्यांनी धावपळ केली त्यावेळेसपासून आजपर्यंत मी त्याच्यासाठी खूप झटलो. म्हणजे 2 वर्ष नाही, त्याला 3-4 वर्ष झालं मी पळतोय त्याच्यासाठी. पण मला कोणी रिस्पॉन्स दिला नाही त्यावेळेस. पण फक्त होईल, करू, बघू अशा गोष्टी झाल्या. आणि त्याच्यानंतर माझी एक मानसिकताच उडाली की आता नोकरी नको आहे आपल्याला, फक्त कुस्ती करायची आहे आणि परत करून काहीतरी दाखवायची. तेव्हापासून मी लढत होतो, मेहनत करत होतो. आणि 2026चा किताब जिंकताना फक्त एवढंच दिसत होतं की डोळ्यासमोर आईवडील, गुरुवर्य आणि आपण जी मेहनत घेतली ती, आणि तसंच लढलो. आणि त्यामुळे मी ती खंत अशी व्यक्त केली की आता मला नोकरी नको आहे माझ्यासाठी. मला जे करायचं होतं ते मी आज करून दाखवलं आहे. की काही लोकांना असं वाटत होतं की मी बाबा आता नाही येऊ शकत काय परफॉर्मन्स किंवा नाही काय होऊ शकत. हां, मग ती जी भावना होती काल माझी की मला आता नोकरी नको आहे, अशा ती भावना म्हणजे कसं आहे की कोणाला नको आहे नोकरी, मला पण हवी आहे नोकरी. पण जर मला रिस्पॉन्स चांगला भेटला तर मी नक्कीच स्वीकारेल सरकारचा. पण मी त्यांचं पण आभार व्यक्त करीन, स्वीकारेल मी ती गोष्ट. आणि कुस्ती सोडण्याचा निर्णय माझा अजून मी बोललो आहे, ती गोष्ट मी भावनेच्या भरात बोललो आहे. पण सर्वस्वी निर्णय गुरुवाऱ्यांचा असेल, आईवडिलांचा असेल, त्यांचा शब्द जो येईल त्याच्यानुसार मी पुढची तयारी करेन. हां नक्कीच की म्हणजे कुस्ती क्षेत्रात असं असतं की जेव्हा डाऊनफॉलमध्ये जातो त्यावेळेस कोणी ना कोणी टीका करत असतं किंवा कधी कधी घरच्यांचा प्रेशर येत असतो आता थांबायला पाहिजे, किंवा अजून आपल्या मनाला पण वाटतं आपण कुठेतरी कमी पडतो किंवा होऊ शकत नाही आपल्याकडून. अशा गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी घडत होत्या. त्यासोबत नोकरी नव्हती. मग बाकीचा पण विचार यायचा की काय करायला पाहिजे आता भविष्यात आपलं. समजा आपण जर नाहीच परत कमबॅक केला तर काय करायला पाहिजे. त्या गोष्टी 2 वर्षात खूप चालू होत्या, पण त्याच्यावर कंट्रोल केला आणि मी पुढं चालत राहिलो. कुस्ती क्षेत्रातलं तर सर्व निर्णय माझे गुरुवारी काकासाहेब पवारांचाच असेल. पुढे कसं लढायचं, काय करायचं, कोणत्या स्पर्धा खेळायच्या, तो निर्णय त्यांचा असेल. आणि बाकी शेवटी जो वैयक्तिक निर्णय आहे ते गोष्टी आईवडील घेतीलच. मधल्या काळामध्ये तुला पैलवान समजलं जात नव्हतं अशी काही चर्चा होत होती. हां नक्कीच. 2020 नंतर थोडंसं कमबॅक करता आलं नाही, काही कारणास्तव ऑपरेशन झाले, कोरोना काळ आला आणि खूपच म्हणजे मैदानी कुस्त्या असतील म्हणजे मातीतल्या त्याच्यात थोडंसं डाऊन गेलो होतो. तर बरेचसे टीका होत चालत आहे की आता नाही कमबॅक होऊ शकत, तर त्यामुळे थोडा खचलो होतो. फॉर्च्युनर मिळाली आता ऑटोमॅटिकली, हां पुढचं काय आव्हान असणार? नक्कीच देशातली खूप मोठी म्हणजे महाराष्ट्र केसरी ही आपली महाराष्ट्राची मानाची स्पर्धा समजली जाते आणि या स्पर्धेत फॉर्च्युनरसारखी गाडी ठेवली होती. मी आजपर्यंत देशातल्या सर्व स्पर्धा खेळलो, कुठंच असं मोठ्या प्रमाणात बक्षीस दिलं गेलं नाही. हे आज वाघोलीकरांनी, रामकृष्ण अण्णा सातो यांनी सिद्ध करून दाखवलं आणि ते खूप मोठं बक्षीस माझ्यासाठी आणि मी त्या बक्षिसाचा मानकरी ठरलो. खूप मोठा अभिमान आहे माझा. हो, खूप आम्ही छान दोस्त आहे. मी भाऊच म्हणतो, तुम्हाला कधी पण भाऊ दादाच बोलतो, त्याच्याशिवाय बोलत नाही. आणि ते कुस्तीत होत राहतं थोड्याफार गोष्टी रागाच्या याच्यात, त्या काय मी नॉर्मल समजलं, काय मला वेगळं वाटलं नाही काही. आम्ही त्याच्यानंतर गळाभेट पण घेतली नंतर परत. ओके, थँक्यू. काकांची एक बाईक गुरुवारी नाही, 1 मिनिट काका, प्लीज 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 प्लीज.
आनंदाचा आणखी एक तालमीतला पट्ट्या, कारण का आपली तालीम म्हणजे महाराष्ट्र केसरी देणारे खान समजली जाते तुमची तालीम म्हणजे. आणखी एक महाराष्ट्र केसरी तुमच्याच तालमीमधून झाली. दोन्ही माझेच पैलवान होते, एक इकडून आला, एक मातीवरनं एक गादीवरनं. 2 बाया होत्या, पण दाखवून दिलं की 2 बाया काटा लढू शकतात. कधी नोरा कुस्ती करू शकत नाही. एका तालमीत राहिले तरी मी काटाच कुस्ती करणार. अच्छा, आता डबल केसरी झालेलं आहे, मग नोकरीसाठी काय अपेक्षा आहे? वाटतं काय नोकरी करावी का कुस्तीच केली पाहिजे? नाही कुस्ती कवर करणार. वयाचा बी मर्यादा असतो थोडासा, त्या वयाच्या मध्ये माणसाला हे असतो. त्याला अजून त्या भावनेच्या ह्याच्यामध्ये काल बोलून गेला, पण सरकारला भांडायला पाहिजे. सरकार भांडल्याशिवाय आई दूध कधी पाजवते, रडलं तर दूध पाजवणार आहे. ते सरकारने त्याला दूध पाजव म्हणजे 4 वर्ष झाली मागे लागलं. दादा बिशे त्यांचे खासदार आमदार मंत्री होते, त्यांना सुद्धा सांगितलं की ह्या पोराची नोकरी लावा. फार घरच्या कुटुंब म्हणजे आदिवासी इलाक्यातला पैलवान आहे. हे काय सगळ्या सुशिक्षित त्याच्यामध्ये नाही. आदिवासी गावामध्ये राहतो, म्हणजे जिथं पाणी नाही तिथं राहतो आणि तिथून येऊन ही पैलवानगी करतो. मुख्यमंत्र्यांशी बोलणार का तुम्ही? बोलणार बोलणार कुठली नोकरी मिळावी? पोलीस काय? नाही, पोलीसमध्ये घेतील, कशात घेतील त्याच्यात येते. आम्ही महानगरपालिकेमध्ये मागितलं होतं की पोलीसमध्ये घेणारे कोणते. आता 3 आपण पैलवान दिलेत ना त्यांना, पण त्यांना तुम्ही ते कामच देत नाही. स्पोर्ट्सचं नाहीच. तुम्ही त्यांना ड्युटीला काय करतील, त्यांनी काय विकास करणार मग खेळाडू? बरोबर. ते पुढचं चाल बी पाहिजे ना. सरकारने असं केलं पाहिजे की हे खेळाडू चांगले आहेत, त्यांना तुम्ही जबाबदारी दिली पाहिजे. काहीतरी त्यांच्या अंगावर टाकलं पाहिजे की नाही तुम्ही हे स्पोर्ट्समॅन घडवा, तर कुठंतरी आपण महाराष्ट्र कुठंतरी जाऊ. यापूर्वी काल तुम्ही म्हटलं की तो बिलकुल महाराष्ट्र केसरी व्हावं, नोकरी न करता पोलीसमध्ये जावं, असं काय काल नाही त्यांनी केलं की 3 वेळा जो महाराष्ट्र केसरी पण टेबल, तर त्याला DSP किंवा काय ते पद देणार, क्लास 1 ऑफिसरची नोकरी देणार देतात. पण ती व्हायला पाहिजे, ती मिळायला पाहिजे. हीच आमची इच्छा आहे की नोकरी अशी मिळावी की कुस्ती खेळता येईल अशी नोकरी मिळावी. हा कुस्ती खेळता यावी, त्याला पुढं तयार करता पुढची. म्हणजे मी सोडून दिलं की मी 4 पोरं घडवतोय. असे 4 मुलं महाराष्ट्रामध्ये घडायला पाहिजे. गोरगरिबाच्या मुलाने आलं पाहिजे. ते तालमीला कोण आहे त्यांना? काका यापूर्वी नोकऱ्या मिळताना एवढ्या अडचणी येत नव्हत्या. आता हे संघ परिषद, कुस्तीगीर परिषद हा वाद आता ते जाऊ दे, ते लागतोय का? त्यामुळे पहिल्यांदा अडचण निर्माण होते का? होते ना, निर्मिती होती ना. अजून एखादी दुसरी महाराष्ट्र केसरी झाली की झाली, मग यालाही किंमत नाही, त्यालाही किंमत नाही, दोघालाही किंमत नाही. त्याच्यामुळं काय घडल ते घडल. आता पुढचं ते भांडण तर चालत राहणार आहे त्यांचं. संघटनेचा एकोणकाला चालत राहणार. खेळाडूंसाठी मिटवलं पाहिजे लवकर त्यांनी. मिटेल की, मिटायला काय लागतं त्याला? मिटतंय, ऑटोमॅटिक मिटतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.